गडचिरोली जिल्ह्याचं नाव ऐकताच लोकांच्या मनात एकच चित्र उभं राहतं, ते म्हणजे गडचिरोली म्हणजे नक्षलग्रस्त भाग, घनदाट जंगल आणि दुर्गम गावं, जिथं पोहोचणं अत्यंत कठीण आहे। पण आता हे चित्र बदलत आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि राज्य सरकारच्या पाठिंब्याने येथे विकासाचे वारे वाहतात। एकेकाळी मागासलेपणा आणि एकाकीपणासाठी ओळखले जाणारे हे क्षेत्र आता रस्ते, पूल, मोबाईल नेटवर्क आणि बस सेवा यासारख्या सुविधांनी जोडले गेले आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून व एसटी महामंडळाच्या सहकार्याने 18 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर प्रथमच आणखी एक आदिवासी गावात मौजा आंबेझरी पर्यंत बस सेवा सुरू झाली। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कटेझरीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवी झेंडी दाखवून बस सेवेचा शुभारंभ केला। गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात, शाळकरी मुलांनी हातात तिरंगा घेऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत बसचे स्वागत करण्यात आले। या बस सेवेचा लाभ 15हून अधिक गावांना होणार असून नागरिकांचे जीवनमान सुसह्य होणार आहे। ही बस गडचिरोली, चातगाव, धानोरा, येरकड, मुरुमगाव, खेडेगाव, आंबेझरी, मंगेवाडा, जयसिंगटोला, मालेवाडा या मार्गावर धावणार असून या भागातील 15हून अधिक गावातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून गट्टा, गर्देवाडा, वांगेत्री, कटेझरी, गडचिरोली आणि मरकणार अहेरी या मार्गांवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस सेवा सुरू करण्यात आली आहे। याशिवाय जिल्ह्यात एकूण 507 मोबाईल टॉवर्स, 420 किलोमीटर लांबीचे रस्ते व 60 पूल उभारले गेले असून नागरिकांचे जीवनमान सुधारण्याकडे मोठे पाऊल उचलले गेले आहे। गडचिरोलीहून गणेश मोतकुरवार यांचे रिपोर्ट।